ते निवेदन आणि त्या निवेदनामध्ये असलेल्या मागण्या याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. मीच नव्हे तर आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आजच मी तुमच्या सोबत असल्याचं जाहीर करत आहे. पक्षप्रतोद नगरसेवक संकेतजी भोईर या ठिकाणी आहेत. तेही पक्षाच्या वतीने भूमिका मांडतीलच, पण गटनेता म्हणून माझ्या विरोधी पक्षातला कार्यकर्ता म्हणून मी माझ्या वतीने आणि आमच्या गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असताना तुमच्याबरोबर तन मन धनाने या लढ्यामध्ये सहभागी आहे. आम्ही 11ही नगरसेवक तुमच्यासोबत राहू. विशेष म्हणजे मला सांगायचा, अशोक भोईर साहेब जे तुमचं नेतृत्व करतात अपंग विकास महासंघाचं, तर त्या संघटनेमध्ये माझे लहान बंधू जे हँडिकॅप आहेत तेही आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून तेही कधी माझ्याकडे येत असतात. माझा लहान भाऊ सक्का गणेश बोरगावकर हा हँडिकॅप आहे आणि तुमच्याच संघटनेचा सभासद आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्व सुखदुःखाशी माझी नाळ जोडलेली आहे. याच्या आधी ज्या ज्या वेळेला काही आंदोलनं झाले, काही मोर्चे झाले, त्या त्या वेळेला मी तुमच्यासोबत होतो आणि आता तर माझा पक्ष आणि आमचे नगरसेवक सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि याच्या आधी पण होतो आणि याच्या पुढेही राहणार. त्याच्यामुळे आपल्या ह्या ज्या काही मागण्या आहेत त्याचा म्हणजे तुम्हाला काय म्हणतात त्याला, तुम्हाला येणाऱ्या महासभेमध्ये ह्या प्रतिक्रिया उमटतील. याच्यातल्या फक्त एकच आहे की ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या मंजूर करून घेताना माझी विनंती आहे, सगळ्यांनी एकत्र राहा, एकसंघ राहा, संघटित राहा. कुठेतरी विभागणी होईल, कुठेतरी फूट पडेल, मग काहींना अर्ध कोणीतरी वेगळंच म्हणजे काय दाखवलं जाईल गाजर, तर तसं न होता सगळ्यांनी संघटित राहा एवढीच विनंती आहे. विजय आपलाच आहे. धन्यवाद. हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे पहिलं आंदोलन 2014ला झाला होता आणि पहिल्या आंदोलनाला साहेबाचा पूर्ण जाहीर पाठिंबा देऊन आंदोलनात साबिक होणारे हे बोरगावकर साहेब आहेत. तुम्ही जरा 2 शब्द बोलावा, संकेत सरांनी पण बोलावा. आज अपंग विकास महासंघाचे जे सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि अशोक भोईर नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात. म्हणजे आमच्या प्रभागातले काही अपंगांचे काही प्रश्न असतील तर आम्ही त्यांच्या मार्फत सोडवतो. मी या ठिकाणी ज्या तुमच्या 4 मागण्या दिलेल्या आहेत या 4ही मागण्या आम्ही सभागृहामध्ये उपस्थित म्हणजे सभागृहामध्ये मांडू आणि संपूर्णपणे मी आणि माझा पक्ष तुमच्या बरोबर आम्ही आहोत, आत्ताही आहोत आणि ज्यावेळी तुम्ही आंदोलनाची गरज पडेल त्यावेळी पण आम्ही सर्व तुमच्या सोबत असू, हा एक शब्द देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. आपण आलात आणि आम्हाला सगळ्या दिव्यांगांना आधार दिला त्याबद्दल मना. असं आहे की बोरगावकर साहेब आणि संकेत सर कोण आहेत हे बघायचे. त्यासाठी त्यांची ते खुर्चीचं ऑफिस सोडून ते पहिली गोष्ट आपल्या भेटीसाठीला एक वेळा जोरदार त्यांच्या टाळ्या होत्या. निवेदनामध्ये असं आहे की साहेब एक तर दिव्यांगांना जी पेन्शन दिली जाते आता, ही पेन्शन वेळेवर मिळत नाहीये. कारण ती मिळते पण 1 महिना 1.5 महिना लेट गो होत चाललेली आहे. ती वेळेवर मिळावा कारण त्याच्यावरती आमची उपजीविका आहे. दुसरा मुद्दा असा आहे की 17-18च्या नंतर ज्या दिव्यांगांना अर्थसहाय्य महापालिकेने दिलं होतं त्याच्यावरती आमच्या दिव्यांगांनी स्टॉल उभे केलेले आहेत आणि हे स्टॉल साधारणतः कुठल्याही रहदारीला अडथळा नाहीये. कल्याण स्टेशन पासून 150 मीटरच्या अंतराच्या पुढे आहेत. आम्हाला स्टेशन परिसरात एकही स्टॉल नको. बरोबर आहे का नाही? तर हे स्टॉल आमचे ज्या फुटपाथवर आहेत ते फुटपाथ कुठेही अडथळा नाहीये. तर तो एक मुद्दा आमचा आहे की आम्ही का व्यवसाय करू नये, का आम्ही रस्त्यावर भीक मागावा, का चोऱ्या करावा, सन्मानाने जगण्याचा आम्हाला अधिकार आहे की नाही आहे. तर तो एक स्टॉलचा एक मुद्दा आहे सर. तिसरा प्रश्न आहे रोटी कपडा झाल्यानंतर मकानची व्यवस्था केली पाहिजे. कारण का त्याच्यासाठी आमचा 2 टायमाला अन्न मिळत नाहीये, घर कसं घेणार. तर BOCPच्या माध्यमातून जाखड मॅडमच्या वेळेला साधारणतः एक पत्रव्यवहार झाला होता आणि त्या पत्राच्या द्वारे 385 घरांची मंजुरी शासनाकडून आलेली आहे. ते घरं सुद्धा लवकरात लवकर आम्हाला मिळाले पाहिजे साहेब.
चौथा प्रश्न असा आहे की जो कल्याण डोंबिवली महापालिकेने 17-18ला जो भूखंड साधारणतः दिव्यांगांसाठी राखून ठेवलेला आहे त्याच्यावर बरंच काही चाललेलं आहे. आम्ही ते कधी खपून घेणार नाही. याचं कारण असं आहे की तो दिव्यांगांसाठी भूखंड आहे आणि आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे या भूखंडावरती आम्हाला दिव्यांग भवन पाहिजे, बगीचा पाहिजे आणि दिव्यांगांसाठी मनोरंजनासाठी तिथं एक खेळणी हवी आहेत. याच्यासाठी मी आज साहेब आपल्याला निवेदन देतोय. बोरगावकर साहेब हे गटनेते आहेत आणि संकेत भोईर त्यांच्या समिती आहेत. मी दोघांना विनंती करेन की आपण हा जो काही आम्ही जो निवेदन दिलेलं आहे 6 तारखेचं आमचं आंदोलन आहे. आता तो एक ट्रेलर आहे कारण 200 लोक साधारणतः आमचे निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. आंदोलनाची काय अवस्था असेल ते प्रशासनाने समजून घ्यावे.